हाय फ्रेंड्स, आपण जात आता काळू वॉटरला. सो काही व्ह्यू आहे, आपण तो बघूया. तोपर्यंत इथं पार्किंगची जागा आहे. मी पार्किंगला बघ ना दादा, पूर्ण दाखवून येते. हे पार्किंगला इथे टू व्हीलर असते, इथं फोर व्हीलर असते. जो व्ह्यू आहे इथं तुम्ही हॉटेलला इथं नाश्ता पण करू शकता. आणि तुमचं काय लगेज गिगज असेल, काही कपडे गिपडे बॅग्स वगैरे हेल्मेट वगैरे हे तुम्ही इथे ठेवू शकता. ते काही बोलतील नाही, ते काय कॉस्ट घेतील नाही घेतील ते माहिती नाही. आणि बघावा इथून दिसते तुम्हाला वॉटर, कालू वॉटरफॉल. तिथं जायचं ॲटलिस्ट तरी पण असेल ते आय थिंक एक किंवा 2 किलोमीटरचा डिस्टन्स दिसतोय तो माझ्या अंदाजे. आता बघू आपण जाताना आपल्याला काय काय आढळते. मध्ये व्ह्यू तर भारी आहे, काही प्रॉब्लेम नाही. तिथे गेल्यानंतर तर भाई विदर्भाची माणसं म्हटल्यानंतर मोस्ट करणारच ना भाई. नान करती दुनिया सारी, विदर्भ सबसे भारी. थँक्यू ब्रो, चलो आगे देखेंगे क्या है. रस्ता आहे थोडा, बट मजा हे एक नंबर येत आहे. मला तर असं फील होतं, मी तर गावाकडचा माणूस, मला तर असं वाटतं मी जंगलात चालत तर मला काही डझंट मॅटर. बट माझ्या जे सोबतचे मित्र आहेत त्यांना असं वेगळं फिलिंग येतं आहे की आपण कुठे आलो कुठे नाही. बघा रस्ता हा आहे, इथं बाईक नाही जाऊ शकत, बट चालत आपण जाऊ शकतोय. म्हणजे ट्रॅकिंगला काय माहिती आहे का, एक वे मिळत आहे की एक वाटत आहे की आपण कुठं ना कुठं काहीतरी फिरत आहे म्हणून, कुठेतरी जंगलात आहे की काय आहे म्हणून. काय एकदम ओके आहे. बघू शकता तुम्ही व्ह्यू, काय काही नाही, रस्ता मस्त एक नंबर आहे, मित्र गित्र एक नंबर आहे. आता बघा कधी समोर पण चालत कंटिन्यूस केलं तर सेम दिस वन ओके कंटिन्युअसली बाय वे दिस इज कंटिन्यू नाव. बट कालवा वॉटर इज द बेस्ट बिकॉज स्विमिंग एंजॉय भाई, जनता अपना काम बनता है. हा एक व्ह्यू आहे, कारण अरे मस्त काय डोंगर आहे, काय झाडी आहे, समजा कसं ओके. मला हे डोंगर विंगर बघून मध्ये एक आठवले 50 खोके आणि एकदम ओके गुवाहाटी. समजने वाले को इशारा काफी है. भाई ने पकड़ा खेकड़ा, बढ़िया बढ़िया भाई. टाइटर फिश तो हो रही है, जाने के लिए तो एक्साइटमेंट है, बट आते समय देखा जाएगा ठंडी तो होंगी मेरी जान, ठंडी होंगी. ठीक है भाई, जाने के लिए कोई प्रॉब्लम नहीं रहता, बट आने के लिए बहुत दिक्कत होती है, बहुत. बिकॉज वीकनेस रहता है बहुत. देख सकते हो भाई, एक नंबर मावला. बाकी समजा कसं ओके मध्ये आहे भाई, काय प्रॉब्लेम नाही. पब्लिक तर लय रे भाई, आपल्याला वाटलं की आपण पब्लिक लय आहे. जेंट्स लेडीज सर्व ए टू झेड गोष्टी आहेत. चला भेटूया आता डायरेक्ट वॉटर मॅटर नाही करत रे. मी दिसणं काही मॅटर नाही करत. लोक म्हणतात की असं लोकांचं किती आहे. अरे काय रे, किती भारी रे. अरे एक नंबर भाई. नॉट अ वॉटरफॉल, दूर आहे बट एक त्याच्यामधून रस्ता निघलेले गोष्ट म्हणजे हे आहे. बघा काय भारी, एक नंबर भाई. मजा मजा मजे ही मजे. हे बघा हाय, बोलण्यासाठी शब्द नाही राहिले. बघा कसं जावं लागत आहे ओलांडून. कधी फोर्सफुली कधी पूर्ण पाणी आलंय, वन टाईममध्ये पूर्ण वॉटरफॉलचं तर भाई रस्ता बंद होणार आहे डायरेक्ट. हा असले बघा, अशातून जावं लागते. सर्व गोष्टी कवर करावं लागतात भाई. बस काय, तुम्ही फॉलो करत नाही, काही सबस्क्राईब करत नाही, काही लाईक करत नाही, काही शेअर करत नाही, काही एवढं मेहनत ना आम्ही येतो यार. बस काय, चल फाड़ दे उसका पंगा रे, खून में तेरी मिट्टी, मिट्टी में तेरा खून, ऊपर अल्लाह नीचे धरती जिसमें तेरा जुनून. भाई अरे हे तर सवय रे आपल्यासाठी, नॉर्मल राहिले. हे काय एवढं येतं त्याच्या आयला. आपण ते हे तर 0% पाणी आपल्या पुढे यायला. हे काय धरणात जपलोलं, विहिरीमध्ये जपलोलं आपण, आणि हे काय. पण भाई पाणी ते पाणी असते. पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा.
जिसमें घोले वैसा पब्लिक, बोले तो झक्कास. भाई काय झालं मला पण समजत नाही. आज खतरनाक, एक नंबर म्हणजे एक नंबर माहिती आहे का. पूर्ण भारी भाई, काय ट्रॅकिंग आणि काय व्ह्यू आहे. एक नंबर, एक नंबर. ओके भाई, फायनली आ गए यार. फायनली तुम्हाला दिसत असेल तर बघा, हा एक बघा, मी झूम करून दाखवतो तुम्हाला. एक हा आणि एक हा, म्हणजे दोघं वेगवेगळे येतात, पण खाली येताना ना दोघं सोबत येतात. भाई जिंदगीमध्ये पहिल्यांदा मी हे एक्सप्लोअर करत आहे. मी कधी विचार पण नाही केला की मी कधी फिरेल की काही करेल, काहीच नाही, काहीच विचार पण नाही केला. बट ते म्हणतात ना, आलेला टाईम कोणी बदलू शकत नाही. सो बघा, पब्लिक पण हे बघा, फ्रेंड्स आहेत रे. बाकी फ्रेंड सर्कल खूप मोठा आपला. नान भाई एक नंबर म्हणजे एक नंबर भारी यार. बरं, एक नंबर व्ह्यू आहे. सांगण्याचं म्हणजे बोलल्या जात नाही की काय प्रॉब्लेम आहे की एक नंबर. पण एक नंबर बघू शकता. जन्नत, वो क्या बात है मेरी जान. एक नंबर भाई, एक नंबर. हा बघा काय वाहतो रे. 1 2 समजा कसं ओके मध्ये ओके. माइंड ब्लोईंग, एक नंबर ना भाई. मी खरं सांगतो यार, कधी एक्सप्लोर नाही केलेलं मी. असं फर्स्ट टाइम बघत आहे. खरं सांगू शकत नाही की मी किती लकीली आहे म्हणून. बघू शकता बघा, पूर्ण पब्लिक आहे भाई. पूर्ण पब्लिक म्हणजे हे बघा, लय भारी म्हणजे लय म्हणजे एक नंबर आहे भाई. एक नंबर. आठवणीत कधी पण क्षण राहतोय. इथं आलेला 2 दिवसानंतर विसरून जाणार, पण हे एक सेव्ह केलेली मेमरी, हे फोन मेमरी का एक एक्झाम्पल काही पण असू दे, पेन आहे ते, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की मी इथं आलेलो आहे. हे मेमरीमध्ये साठवून ठेवतो एक डाटा. ब्युटिफुल, वंडरफुल. बोललेलं तेवढं कमी आहे. क्रॉसिंग करताना भाई फाटून हाती आली बघा व्ह्यू. पूर्ण कपडे वर. हा काय व्ह्यू आहे भाई, एक नंबर. हा पूर्ण रे, वाट लागली पूर्ण रे भाई. हा पुरा चढ्यात आहे. वरती जायला काही प्रॉब्लेम नाही. मी हातीपासून बोलत आहे. वरती जायला की नाही थोडा पण प्रॉब्लेम नाही, पण भाई खाली घ्यायला फाटणार आहे लय. बघा आईला, आई आज टायटर फिश होणार आहे. पूर्ण टायटर फिश होणार आहे. बघा, बघू शकता भाई. वरती जाणे पॉसिबल आहे, पण वरून खाली येणे लय म्हणजे डिफिकल्टी. क्या बोलने का. ये मैं कहाँ गए अभी. देखो कैसा जाने का ऐसा. ये क्या अपने के लिए कुछ बात है क्या भाई. आपल्याला काही टाइम लागतो का रे वरती जायला. हा हा याला विदर्भाचे माणसं आपण टाइम लागतो होय. ये फालतू माणसं हे काय टाइम लागला आपल्याला यायला. हे बघा काही चढ आहे का आपण. अरे भाई टेक्निक रहता है रे बाबा, सब बात की. चलो देखो, चलो चलो चलो. चायला फाटून हातात येऊ राहील बघा. हा ते बघा, दम तर लागायलाच. किती झालं रे भाई, वेट जास्त झालंय. काय करणार, ऑप्शन नाही. बघा हो हो
हो नो भाई, टायटा फिश, पूर्ण टायटा फिश. बट हे बघितल्यावर एक नंबर, एक नंबर, एक नंबर भाई, एक नंबर. हा बघू शकता तुम्ही लास्ट स्टेज. इकडं काही नाही आता, हे लास्ट आहे. नाही समोर पण आहे, बघू शकता भाई. टायटा फिश बाय फायनली. हा बघा, पडला म्हणजे गेला. बाय, तिथून धराय. काय व्ह्यू आहे यार, मी फॅन झालोय भाई. हे बघा, आयुष्यात तुम्हाला कोणी काही म्हणू मॅटर नाही करत. तुम्ही कशी आहे, तुम्ही स्वतःला करू सिद्ध करता, यायला मॅटर करते. एज किती आहे, दिसतो कसा, किती झाड आहे, त्याचं मॅटर नाही काही करत. तुम्ही स्वतः काय करू शकता हे महत्त्वाचं आहे. तर बघा मी काय करू शकतो, म्हणजे माझ्या ट्रॅकिंग केलं शकतो. सो बघा काय व्ह्यू आहे भारी. बघा फिरू फिरू पूर्ण दमलोय आता. जरा होऊन जाऊ द्या काही ना काही टाइमपास. मीन्स मॅगी, चायला मॅगी बी एवढी महाग आहे की 1 किलो चिकन येऊन जाईल त्याच्यामध्ये. पण इथं मॅगी खाण्याचा वेगळाच मजा आहे. सो एन्जॉय.